आषाढ़ी एकादशी के पावन अवसर पर विठोबा आयुर्वेदिक दंत मंजन व टूथपेस्ट निर्माता विठोबा हेल्थ केयर एंड रिसर्च प्राइवेट लिमिटेड की ओर से हर वर्ष की तरह इस वर्ष भी जय जय विठोबा रखुमाई भजन और अभंग संध्या का आयोजन किया गया है। ये कार्यक्रम रविवार 6 जुलाई को शाम 6 बजे कविवर्य सुरेश भट्ट सभागृह रेशम बाग नागपुर में आयोजित किया गया है। कार्यक्रम में प्रसिद्ध गायक इंडियन आइडल फेम चैतन्य देवढे और सारेगामा लिटिल चैम्प फेम ज्ञानेश्वरी गाड़गे अपनी सुमधुर प्रस्तुति देंगे। प्रवेश सभी के लिए निशुल्क रहेगा। इसके अलावा विठोबा समूह द्वारा हर साल की तरह इस वर्ष भी वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन 6 जुलाई को सुबह के समय किया गया है। अब तक 5500 से अधिक वृक्ष लगाकर प्रकृति संरक्षण की दिशा में सार्थक प्रयास किए गए हैं। विठोबा हेल्थ केयर की ओर से डायरेक्टर्स मनीष शेंडे, कार्तिक शेंडे, सुदर्शन शेंडे और पूरे विठोबा परिवार ने सभी नागपुर वासियों से इन सामाजिक और सांस्कृतिक आयोजन में सहभागी बनने का आह्वान किया है। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी जय जय विठोबा रखुमाई हा विठ्ठल अभंगाचा कार्यक्रम आम्ही घेतो आहे। यावर्षी सुद्धा आम्ही दिनांक 6/7/2025ला हा कार्यक्रम आम्ही सुरेश भट सभागृह कविवर्य सुरेश भट सभागृह रेशमबाग इथे घेण्याचा आयोजित केलेला आहे। या जय जय विठोबा रखुमाई कार्यक्रमासोबतच आम्ही प्रत्येक आषाढी एकादशीला वृक्षारोपणाचा सुद्धा कार्यक्रम करतो। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही वृक्षारोपण करून त्याचं संगोपन पण करतो आहे। माझी सर्व शहरवासियांना एक नम्र निवेदन आहे की प्रत्येकाने आपापल्या घरच्या सदस्याच्या नावाने एक एक झाड तरी शहरात कुठेतरी लावायला पाहिजे। खूप एक्साइटेड आहे पहिली गोष्ट, कारण की मी इंडियन आयडल नंतरचा माझी ही वारी चैतन्याची जो कॉन्सेप्ट आहे आणि जय जय विठोबाच्या या विठोबा दंतमंजनच्या माध्यमातून हा कार्यक्रम नागपुरामध्ये होतो आहे। त्यामुळे खूप एक्सायटेड आहे आणि खूप आवर्जून सर्वांना भेटण्याची एक इच्छा आहे, कारण की नागपूरकर खूप मला पर्सनली खूप मला आवडतात आणि त्यांचं जे ऐकण्याची जी पद्धत आहे आणि जी कलाकाराला चेअरअप करण्याची पद्धत आहे ती खूप मला आवडते। आणि नागपूरकर खूप प्रेमळ आणि खूप म्हणजे मला संत्रे खूप आवडतात पहिली गोष्ट, कारण की संत्रे म्हटलं की नागपूरची आठवण येते मला खूप।